रायगड जिल्ह्यामधील पाली खोपोली रोडवरील उन्हेरे फाटा पुलाच्या दोन्ही बाजूंना नदीचे पाणी साचले। मुख्य रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। रायगडच्या नागोठणे शहरात अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलंय, त्यामुळे नागोठणे शहरात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आलाय। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढली आहे आणि पाणी रस्त्यावर आलंय। रायगडमध्ये कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। सध्या नदीची पाणी पातळी 24.50 मीटरवर पोहोचली। तिकडे अंबा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर 10.20 मीटरवर पोहोचली। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पाली खोपोली रोडवरील उन्हेरे फाट्याजवळ ब्रिजच्या दोन्ही बाजूंनी नदीचं पाणी आलंय। वाहतुकीसाठी ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात आलाय। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेटिंग लावून वाहतूक रोखण्यात आली आहे। अंबा नदीची पातळी प्रचंड वाढल्यानं नागोठणे शहरातील कोळीवाडा परिसरात नदीचं पाणी थेट घरांमध्ये शिरलंय। पावसाचा जोर आणि नदीच्या प्रवाहामुळे संपूर्ण परिसर जलमय झालाय। नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर ही सुट्टी जाहीर करण्यात आली। अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। खेडमधल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। इथल्या मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीचं पाणी शिरलंय। चिपळूण कराड महामार्ग 23 जून पर्यंत बंद राहणार आहे। अवजड वाहतुकीसाठी हा महामार्ग बंद राहणार आहे। चिपळूण कराड मार्गावरील पाटण तालुक्यातील पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। पावसाळ्यात कोकणातलं निसर्ग सौंदर्य खुललंय। कुंभारली घाटात महामार्गाच्या परिसरात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली। सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा हा घाट पर्यटकांना भुरळ घालतोय।